हो, कारण पत्नी फक्त पत्नी नसते. हो, भजेसु माता स्वयेसु रंबा आणि कार्येषु मंत्री. तुम्ही काही काम करायला निघतात ना तेव्हा तुमची पत्नी सावध करते, ऐका बरं का, त्यामुळे ना भाऊ म्हणल्या असू जायते करू नका बरं, नाही ते लोक चांगलं म्हणावत नाही. कार्येषु मंत्री सावध करते तुम्हाला. हो, आणि जेव वाढते ना भजेसु रंबा, हां जेव वाढते ना आपल्याला, जेवढं पोराला प्रेमात जेव घालते ना तेवढं नवऱ्याला पत्नी जेव घालते. तवय आपली माय बनीशनी खावडास, तवय आपली पत्नी आपली माय बी बनी जास. हो, आणि प्रत्येक बाईना स्वभाव आहे, नवरांसंगे कितली का भांडण करे ना, कितला का दांगडो करे ना, जर नवरा बुक्या बुक्या जास होई ना लगेच पोरले किंवा पोऱ्याला राई मारस बाई, पिंट्या तुन बापले सांग पहिले चेन दिले मग बाहेरची लोक जो म्हणा. म्हणजे जोपर्यंत नवरा जेवत नाही तो लोक नाही मायनं चित लागत नाही, एवढी प्रामाणिक प्रेम करस. मग तिनं ऐकायला बी पाहिजे, विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना सांगितलं देवानं मागानं काही मागायचं असेल तर. तुकोबाराय म्हणतात मी मागेल आणि तू देशील, देणार तरी काय या. पर बघा दोघांचा संवाद आहे, एकीकडे संत आणि दुसरीकडे भगवंत. मागणारा संत आहे आणि देणारा भगवंत. तुकोबाराय म्हणतात मला मागायला सांगतो ना, मला मागायला सांगतो, मी मागेल रे, पर ऐक ना माझी मागणी तुझ्याकडनं पूर्ण होईल का. आणि इथं तर देव देणार आहे, मागणारे संत आहे, दोन्हीची लेवल सारखी पाहिजे. मागणारनी बी तेवढी लेवल पाहिजे आणि देणारनी पण तेवढी लेवल पाहिजे, बरोबर आहे ना. एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला. राजा प्रसन्न झाला, शिकारीला जात असताना प्रधानाला सांगितलं, म्हणले प्रधाना जो पहिला शेतकरी भेटेन, जो कोणी पहिला भेटेन त्याला तो मागेल ते दान करायचंय. आज मी जाम खुश आहे, मी खूप आनंदात आहे. जो पण पहिला भेटेल तो मागेल त्याला ते देऊन टाकायचे. रस्त्यानं चालता चालता एक शेतकरी आऊ थाकलत होता. आऊ थाकलणारा शेतकरीकडे देख प्रधाननी आणि त्यांजोड घ्या म्हणे, भाऊ आपला राजा इतला खुश येत ना म्हणे, राजाने सांगेले जो पहिला भेटीन तो मागेन त्याला ते दान दे टाकाना. म्हणे पहिला तूच भेटेल शे, माग म्हणे काय मागनाशीन ते फायदा करले म्हणे. राजा प्रसन्न आहे. आहो म्हणे भाऊ राजा देवाला तयार आहे म्हणे. काही नाही म्हणे दादा, घर तैनू डब्बा बांधले नो, भाजी पोळी बटशे म्हणे, तमाकोन पुडी बिल येले, फक्त चुनान पुडी विसरी जायले तेवढी मागिल्या म्हणे राजा. देणारा कोण होता? राजा. पण मागणारा कुठेतरी कमी पडणार, बरोबर आहे ना. मागणाऱ्याची ऐपत आणि मागणाऱ्याची तेवढी लेवल असणं गरजेचं आहे. अजून सांगतो, मागताना मागणारा किती हुशार असावा. एक आंधळाला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला सांगितलं, सुरदासजी मांग लो भाई, आपको जो भी मांगना है, पण मागत असताना असं नको मला वावर बी पाहिजे, घर बी पाहिजे, शेती बी पाहिजे, असं नाही. मग एका शब्दात मागायचं, एका शब्दात मागायचं. पण आंधळा किती हुशार आहे बघा, एका शब्दात मागतो म्हणले देवा. म्हणे मागा काय नाही देवा, मला की नाही माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. हा कोण होता? आंधळा. चांगला पोर भेटत नाही, आंध्याला कोण भेटी. पण देखा बरं तिथलं भारी मागिली ना. आता या आंधळानं पहिले देवले लगीन करणं शे, एका शब्दात. पण किती हुशारीनं मागितलं. आंधळा आहे, सांगायला 35 नाव घ्या, त्यानं टाया बटत नाही. आता आंध्याला बायको देखी देणे, आंधळाले बायको बी देखी देणे. बायको उनी बायको यानंतर तिले पोरगा होय ना, पोरगाले बी पोरगा म्हणजे आंधळाला नातू. आणि नुसता नातू वैना नाही, नातू राजा व्हायला पाहिजे आणि त्यांना डोक्यावर राजछत्र पाहिजे. आणि राजछत्र देखांसाठी आंधळाला डोया बी पाहिजे. एकच शब्दामा बठ मागिली ना. मागणी मागताना हुशारीनं, नाही का. आणि इथं तर माझे मागणारे तुकोबाराय आहेत, कोणी साधारण व्यक्ती नाही ना. तुकोबाराय सांगता देवा अरे तू मागायला सांगतोय, मला काय देणार आहे रे. अजून तू एवढ्या कर्जात बुडलेला आहे, महाबापाची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, मला काय मागायला लावतो. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा.
तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास कारणे राखील सर्वंता, उपवास कारणे राखील सर्वंता, ओ उपवास कारणे राखील सर्वंता, उपवास कारणे राखील सर्वंता, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, राखील सर्वंता, उपवास कारणे राखील सर्वंता, उपवास कारणे राखील वा छातीला हात लावून तुकोबाराय सांगता देवा अरे तू काय देणार माझं जाऊ दे रे माझ्या पूर्वजांचीच ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे त्या कर्जातून तू अजून उतराई झालेला नाही मला काय मागायला सांगतोय अजून तर माझ्या पूर्वजांच्या कर्जात तू बुडलेला आहे हा पर बघा तुकोबाराय पूर्वज सांगतात माझ्या वडिलांची ठेव आहे तुझ्याकडे गुरुजी माझी नाही म्हणले बापाचा स्वाभिमान पूर्वजांचा स्वाभिमान सांगतात स्वतःचा नाही आणि तुकोबाराय उंच विचारांचे होते स्वतः संत होते तरी स्वतःला संत म्हणलं नाही उलट का दुसऱ्या संतांचे उपकार मानून घेतले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती ओ भगवंतावर स्वतःच एवढं घेणं होतं तरी तुकोबाराय म्हणतात माझं जाऊ दे रे पर माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे माझ्या वडिलांची स्तुती करतायत माझ्या वडिलांची ठेव आहे आणि इथं असं झालंय चार मित्रांमध्ये जरी मुलगा उभा राहिला का अचानक जर कधी बाप आला ना तरी घरी जाऊन मायला सांगतो मन बापले समजा दे बरं मन मित्रच माराय नको येऊ नको देत जो मन बापले म्हणा मित्र असतच ना ओ टोनग्या तुना चार मित्रस मा बाप असते तुले लाज वाटस अरे या चार मित्रस मा उभा राहा ला एक ना तुन बापनी करेल एवढं ध्यान मा ठेव विठल विठल पण चुकतय काय कुठंतरी यांच्या नजरेमध्ये बाप खालती कसा पडतो आजच्या तरुणांच्या नजरेमध्ये आम्ही कीर्तनकार सुद्धा गाताना म्हणतो आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर आम्ही म्हणतो पण कधी बापाचा मायेचा सागर बनलाच नाही का हो पर आता मी जर भागवताला बसतो ना तर मी जन्माला घालणाऱ्या देवकीचं जास्त स्तुती करेल यशोद्यानं सांभाळ केला म्हणून यशोद्याची स्तुती करेल अरे खरी गोष्ट आहे दादा प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत रडणारी कौशल्य जरूर सांगा पण पुत्र वियोगाने तरफडून मरणारा राजा दशरथ सांगा म्हणजे पोरांना बाप पण कळेल यशोदा मैयानं लाड पुरवले देवकीनं जन्माला घातलंय जरूर सांगायचंय पण नाका तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा वाचवणारा बाप वसुदेव समाजाला सांगा म्हणजे बाप कळेल पण बाप आपल्या नजरेतून कसा कमी झाला सांगू का जर पोरग कामाला जात नसेल माय सांगते बाड्या दुकानावर जाई बरं बाळांना नाही म्हणलं का माय लगे सांगते दुकानावर जाय नाही तुन बाप्पा सांग दिसू तुन बाप ना संताप नाही बरं तुला हात पाय मोठा घेईन तुन बाप ना संताप चांगला नाही बरं मारीन तुन बाप तुझा बाप मारेल असं करू बाप पर मनातूनच उतरतो पोरांच्या मनातूनच बाप उतरतो कुठंतरी मला असं वाटतं बाप एवढा निदर्दी नसतो जितका आपण समजतोय हा अरे इथला हुशार लोके राहतस तुम्ही इथला हुशार लोके राहतस आठवते मला असं माहित पडणं सर्वात तरुण 100 मै 90% माडकरी आहेत गाव बी 90% माडकरी असं मला माहित पडणं पण खाणार असले समजेन म्हणणं कारण मन आहे ना बठा लोकेच सांगितले हा एवढी कोंबडी रास एवढी कापतस ना एवढशी पितही रास तरी बरोबर काढीन फेक देतो इनामुळे खडू होई जाई हो भाजी समजे ना खाणार असले हा हो तुम्ही बोय बोलतो बारीक माहिती बोई आलते अरे एवढी कोंबडी माई जर कधी इथलं पित्त तुमले दिखी जास पण त्या बापनं प्रेम आणि त्यानं हृदय का दिखत नाही विठ्ठल
लक्षपूर्वक आहे का? बाप काय असतो? हा, अभंग पुरा सोडसो, टेन्शन लेवान नाही. काय बाप करी जोडी लेकुरांची ओढी, आपली कुरवंडी वाढवणी. पुढचं चरण काय होतं? एकाएकी केला मिरासीचा धनी. हा, गोड प्रमाण घेतलं. बाप किती करतो लेकरासाठी या अभंगातून तुकोबरायांचाच अभंग आहे शाळेत. तुकोबराय जो स्पष्ट करतात, एकाएकी केला मिरासीचा धनी. जो बाप किती मोठं संकट येऊ द्या, कितलं बी मोठं संकट होणं तरी बापना डोकामा एकच राहत, नको भो मला एक पोरगा आहे का दोन पोर आहेत म्हणा, पोरेस ना थोडंफार बिगबर बी काय की मी पोरसले काय राहू दिसू साला. तो त्रास भोगस, आजारी पडना तरी व्याज ना उचलस, मजुरी करस आणि फेडाना प्रयत्न ठेवस, पण हातमा इस्टेट इकत नाही का बर? पोरगांसाठी 2 बिघा कराय ना मन पोऱ्याला काम पडी, 2 बिघा कराय ना मन पोऱ्याला काम पडी. रस्त्यावर कधी बाजार करायला गे, रस्त्यावर एखादी हॉटेल दिखणी, एखादी आवडती वस्तू दिखणी ना, तरी बाप विचार करत आला 50 रुपयानं मी जर अडाय खाय घर मन बायको पोरे वाटते किराणात बटास खातीन बांधिलेच घर. इतका जीव मारीन जगणारा बाप. बिघ 2 बिघ जे बी येते स्वतः जीव मारीनी वाचाडस, आणाव भाऊ लगीन वय नका वाला वय जास, आणि घर बांधाल जर सासराने 50,000 1 लाखनी मदत कर दिनी का टिमका वाजस. मन सासरानी का नाही 1 लाख रुपये दिनार, मन मायबाप काय काम ना नाही. सासरानी का नाही 1 लाख रुपये दिनार, मन मायबाप काय काम ना नाही. येडा, 1 लाख नतून बायको मरस तो तुले वजन दकडे या घरमा मन बाप ना 1 लाख येतस. ज्या बापले तू खावाडी बी नाही राही ना, तो 2-4 बिघा सहज तुला दान कर जावा आहे. कधी बापनं नावलीनच नाही, तू खरा दातानच नावलीनं नाही, मग तुले बाप कथा समजणार. आणि काही लोक असंही म्हणतात, महाराज घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुलीजवळची माय नाही गेली पाहिजे. म्हणतात ना, घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुलीजवळची माय नाही गेली पाहिजे. दादा, जेवढी माय प्रेम करते त्याच्यापेक्षा बाप 4 पटीनं करतो. फक्त फरक आहे, माय सांगून दाखवते, बाप सांगत नाही. पण प्रेम तर तिच्यापेक्षा जास्तच करतो. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? आणि कदाचित बापाचं प्रेम पोरींना जास्त कळतं म्हणून पोरीस ना ध्यान पक्की. हा, हो, छोटासा दृष्टांत देईल, मला आवडेल सांगायला. आणि तुम्ही ऐकणारे लोक दिलदार दिसतायत, एकदम एक चित्त होऊन ऐकताय ना, म्हणून मला सांगायला आवडतंय. लक्षपूर्वक ऐका. बाप प्रेम करत नाही का? बापही तेवढंच प्रेम करतो जितकी माय करते. एका ठिकाणी सत्य घडलेली घटना आहे, मी जे पण सांगतो फेक अजिबात सांगत नाही, सगळे घडलेले घटनाच सांगतो कीर्तनातून. एका ठिकाणी बाईला दिवस गेल्याच्या नंतर डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, एकतर तुमचा बाळ वाचेल नाही तर तुमची पत्नी वाचेल, संकट मोठं आहे. बापानं सांगितलं, जे पण व्हायचं भगवंताच्या हवाली आहे, देवाला जे करायचं ते करेल. आणि नेमकं घडलं असं, बाळाला जन्माला घातलं आणि माय मरण पावली. 1 दिवसाचं बाळ बापाच्या हातात आहे. त्या 1 दिवसाचं बाळाला हातात घेतलं, बाळ रडत होतं. त्या बाळाला जगणं मरणं काही कळत नाही, 1 दिवसाचं बाळ आहे, माय मरण पावली हेही त्याला माहित नाही. पण जन्माला येणारं बाळ रडतं, पण त्याला दुधाची गरज असेल तेव्हा रडत असेल. पोरगा रडता दिवसभर बायको मेलेली लेकराला सांभाळतोय. नातेवाईक आले, ते प्रेत घरी घेऊन गेले, प्रेत यात्रा झाली, पण पोराचं रडणं काही बंद होत नाही. सगळे लोक संध्याकाळी बसले, त्याला सांगायला लागले, दादा तुझी पत्नी मरण पावली, आता या पोराला मायची गरज आहे, तू दुसरं लग्न कर म्हणजे तुझ्या लेकराला माय मिळेल. तो म्हणतो, जर का मी लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल, पक्की गॅरंटी मला बायको भेटेल, पण माझ्या लेकराला माय भेटेलच का याची शंका आहे. कारण जेवढं सख्खी आई प्रेम करते तेवढी सावत्र आई प्रेम करेलच याची नो गॅरंटी. एखादी माय अशीन बी बिचारी पहिल्या मायासमाने किंवा आते बी एखादी होईन सती बिचारी, का ती करस होई सवतना पोरसले तिथलं प्रेम. पण 100 मै 99% माले गॅरंटी नाही, जी सख्खी माय प्रेम करस ती सावत्र करीनच अशी. हा, पक्की गॅरंटी. माणूस विचार करत होता, मी जर लग्न केलं मला बायको भेटेल, पण माझ्या लेकराला माय नाही ना भेटणार, म्हणून त्यानं लग्नच केलं नाही. 10 दिवस झाले, दशक्रिया विधी झाली, सगळे नातेवाईक विनंती करत होते लग्न करून घे, ऐकत नाही. मग गावात मंदिर होतं महादेवाचं, मंदिरात गेला, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा आईन तारुण्यात माझी बायको मायाकडनं हिरावली, माझा अपराध तरी काय रे? बरं ठीक आहे, माझं काहीतरी चुकलं असेल, पण मला एक सांग ना देवा, माझा 1 दिवसाच्या बाळानं तुझं काय वाईट केलं तर रे? त्याच्या 1 दिवसाचं झालं आणि त्याची माय तू त्याच्याकडनं हिरावलीस, मग 1 दिवसाच्या लेकराने तुझं काय वाटतोडं केलं तर रे देवा? बाप रडत होता देवाच्या समोर. देवाला हात जोडल्यानं सांगितलं, आईन तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली, ठीक आहे, पर देवा तुझ्याकडे माझी मागणी आहे रे,
तुझ्याकडे माझी मागणी आहे. माझी बायको हिरावली हे दुःख मी विसरून जाईल, पण तुझ्याकडे मागणी एकच असेल, माझा एकुलता एक पोरगा हा कुठंतरी मोठा साहेब झाला पाहिजे, ही तुझ्याकडे माझी मागणी. आणि एवढी इच्छा जर तू माझी पूर्ण केली तर माझी पत्नी वारली हा विषय मी डोक्यातून काढून टाकेल. मंदिराच्या बाहेर आला माणूस, काबाड कष्ट करतोय, परिस्थिती नाही या तरी दुसऱ्याच्याकडे कामाला जातोय मजुरी करून, म्हणजे हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय आणि पोराला शिकवतोय. पोराला शिकवलं, पोराला जिल्हाधिकारी साहेब सुद्धा बनवलं, साहेब बनवलं. मंदिरात गेला, देवाला सांगितलं, देवा आई तारुण्यात माझ्याकडनं माझी बायको हिरावली, पण तुझ्याकडे माझी मागणी होती की माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे. झाला ना माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब. जगातलं कोणतं सुख नाही भेटलं तरी चालेल, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, ह्योच आनंद माझ्यासाठी मोठा आहे. मंदिरातून माणूस बाहेर आला, आनंद अश्रू वाहत होते डोळ्यातून. एकच की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, मी साहेबाचा बाप आहे, ह्यो आनंद. म्हातारा घरी आल्याच्या नंतर नातेवाईकांचे फोन यायला लागले, म्हणजे तुमचा पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला, त्याचं लग्न नाही का करायचं. सुंदर मुलगी बघितली, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली. ती बायको सांगते, का हो साहेब, तुमचा म्हातारा घरातच झोपतो, घरात घाण करतो, त्याच्यापेक्षा ना असं करा ना, तुमच्या बापाची खाटवट्यावर टाका ना. साहेबानं थोडाही विचार न करता पत्नीचं ऐकलं आणि बापाला सांगितलं, पप्पा तुमची खाटवट्यावर टाकली तर जमतंय ना. हो बेटा, मला काही अडचण नाही रे. मी देवाकडे एकच मागणी मागितली होती की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप झाला पाहिजे, आणि मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप झालो. तू घरात नाही, ओट्यावर नाही, मला स्मशानात जरी खाट टाकली, स्मशानात जरी खटिया टाकली तरी तिथं राहू शकतो बेटा. मी अजिबात देवावरही दुःखी होणार नाही, तुझ्यावर पण होणार नाही. बापाची खाट ओट्यावर टाकली. बरेच दिवस निघून गेले. पुन्हा पत्नीनं सांगितलं, तुमचे बाप ओट्यावर झोपतात, थुंकून पार अंगण खराब करून टाकतात. असं करा ना, तुमच्या म्हाताऱ्याला कुठेतरी वृद्धाश्रममध्ये पाठवा ना, कारण तुमचा म्हातारा इथं थुंकतो अंगणामध्ये. आपल्याकडे येणारे जाणारे चांगले लोक असतात, ते लोक बघतील तर नावं ठेवतील ना, जिल्हाधिकारी साहेबाच्या अंगणामध्ये एवढी घाण असते म्हणून. बायकोचं ऐकलं भाऊनं, बापाच्या खाटेजवळ जाऊन बसला. पप्पा म्हणे, काय लेका, लग्न झालं तेव्हापासून आम्ही कुठं फिरायला गेलो नाही, आम्हाला फिरायला जायचंय, मग थोडे दिवस तुम्ही वृद्धाश्रममध्ये राहसान का. बापानं सांगितलं, मला काय अडचण नाही बेटा, तुम्ही दोघं सुखी आहेत ना, मी कुठेही राहू शकतो, चल म्हणले, मला सोडून दे. बापाचे कपडे बांधले, बॅगेत भरले, बापाला 4 व्हीलर गाडीमध्ये बसवलं, वृद्धाश्रम मध्ये घेऊन गेला. वृद्धाश्रम मध्ये बापाला सोडलाय. जे अगोदरचे बाबा लोक राहत होते त्यांनी म्हाताऱ्याला गाडीतून उतरताना बघितलं. यार, अगोदरच्या बाबा लोकांना असं वाटत होतं, जो महात्मा 4 व्हीलर गाडीमधनं उतरतोय तो नक्कीच आपल्याला काहीतरी अन्नदान करायला आला असन किंवा वस्त्रदान करायला आला असन, काहीतरी पंगत देत असन. जेव्हा तो बाबा या बाबा लोकांच्या जवळ गेला, त्या बाबांनी विचारलं, का हो बाबा, तुम्ही तर अन्नदान करायला आलात का वस्त्रदान करायला. या बाबानं सांगितलं, अन्नदान करत नाही, वस्त्रदान करत नाही, या मी इथं तुमच्यामध्ये राहायला आलोय. ते सगळे म्हातारे रडायला लागले त्या बाबांना बघून. म्हणे, तुम्ही तर 4 व्हीलर गाडीमध्ये उतरलात, तुमचा मुलगा काय करतो. हा सोडायला आलेला माझाच मुलगा आहे. म्हणे, काय करतो. म्हणले, जिल्हाधिकारी साहेब. मग का हो तुम्ही इथं आलात, तुमची बायको नाही का तुमचं करायला. जेव्हा याला जन्माला घातलं ना तेव्हाच माझी बायको मरण पावली. याला जन्माला घातलं आणि माझी बायको मरण पावली. मग तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं. म्हणे, मी लग्न केलं असतं, पण मी जर लग्न केलं असतं मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला माय भेटली नसती, म्हणून मी लग्न केलं नाही याच्यासाठी. सगळे बसलेले म्हातारे त्या पोराला कोसायला लागले, शिवीगाळ करायला लागले. कसला पोरगा असेल ज्या बापानं स्वतःचं आयुष्य खर्च केलं फक्त तुला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी, आणि तू त्या बापाला वृद्धाश्रममध्ये सोडायला आला, तुला लाज नाही का वाटत. तरी म्हातारा म्हणतो, ए बाबा, माझ्या लेकराला काही बोलू नका बरं, तुमची बद्दुवा माझ्या लेकराला लागाया नको, अजिबात बोलू नका. तरी सुद्धा लोकांना बोलू देत नाही. बरीच वर्ष निघून गेली. म्हाताराला एकच आनंद, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे. एके दिवशी म्हाताराची तब्येत सिरियस झाली. वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, म्हणजे मालक, माझं एक काम करा ना. म्हणे, काय. फक्त छोटंसं काम करायचं. म्हणे, सांगा ना काका काय करायचं. काय नाही, फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला एक कॉल करा. माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला एक कॉल करा आणि त्याला सांगा तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, मला तुझ्याकडनं काही नको राजा, फक्त मरण्याच्या आधी फक्त एकदा तुला डोळे भरून बघायचंय, तेवढं काम करा ना. माझ्या लेकराला बोलवा ना, मला भगवंताचं बोलावणं कधी येईल काय सांगता येत नाही, फक्त मरण्याच्या आधी माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला मला एकदा बघायचंय म्हणले. दादा,
वृद्धाश्रमाच्या मालकानं फोन केला. मालकानं सांगितलं, साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, तुमच्या बापाची शेवटची इच्छा आहे, तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही काही करा ना, आत्ताच्या आत्ता निघून या. या माणसाने लगेच निघायला पाहिजे होतं ना. या जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं, म्हणले साहेब, वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, म्हणले दादा मला येणं शक्य होणार नाही, मी जरा अर्जंट मीटिंगमध्ये बसलोय, जमलं तर उद्या सकाळी येतो म्हणला. आता वृद्धाश्रमाचा मालक विचार करतोय, जरा असं जर म्हाताऱ्याला सांगितलं म्हातारा टेन्शन घेईल, म्हणून जरा सुधारित भाषेत सांगितलं, म्हणले काका तुमचा जिल्हाधिकारी साहेब आहे ना तुमचा मुलगा, तर उद्या सकाळी येणार आहे, उद्या सकाळी माझा मुलगा येणार आहे. ही बातमी दुपारी कानी पडली ना, दुपार कधी जाते कधी रात्र होते, कधी रात्र जाते कधी दिवस उजळतो, कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतो, या आशेनं म्हातारा वाट बघत होता. नेमकं सकाळी 7:30-8 वाजेला 4 व्हीलर गाडीचा आवाज ऐकला. म्हातारा बेडवर पडलेला. 4 व्हीलर गाडीचा आवाज ऐकला. म्हाताऱ्याला वाटलं आला माझा मुलगा आला म्हणता म्हाताऱ्याला अटॅक आला आणि म्हातारा जागीच धरणीवर पडलेला आहे. म्हाताराला वाटलं मुलगा आला म्हणता म्हातारा मरण पावला आणि धरणीवर पडलेला आहे, जमिनीवर पडलेला आहे. आता वृद्धाश्रमाचा मालक जिकडनं जातोय, म्हाताऱ्याचं प्रेता तिकडनं 4 व्हीलर गाडीमधनं उतरणारा व्यक्ती सूटबूट घालून उभा आहे. म्हाताऱ्याचं प्रेत मध्ये, वृद्धाश्रमाचा मालकाचा राग अनावर झाला आणि त्या सूटबूट घातलेल्या व्यक्तीला बोलायला सुरुवात केली, यार काय माणूस आहात म्हणले तुम्ही? ज्या बापानं तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, ज्या बापानं दुसरं लग्न केलं नाही, तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवलं, काय अपेक्षा होती बापाला? कधी विचारलं तुम्हाला तुम्ही किती लाखाची पगार घेतात, किती लाखाच्या बंगल्यात राहतात? कधी विचारलं बापानं? नाही ना. तुमच्या पत्नीसाठी किती हजाराची साडी घेतली, कधी विचारलं बापानं? नाही ना. तुमच्या पत्नीसाठी कोणते मशीनं घेतली, किती सोनं घेतलं, विचारलं का? म्हणे नाही. मग काय मागितलं बापानं? मरण्याच्या आधी फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाचं मला तोंड बघायचंय, मरण्याच्या आधी माझ्या लेकराचं तोंड बघायचंय, मग जीव सोडायचा आहे. अरे फक्त तोंड दाखवण्यासाठी तुम्ही वेळेवर येऊ शकत नाही. काय कमी केलं तुमच्या बापानं तुमच्यासाठी? त्या सूटबूट घातलेल्या व्यक्तीने खिशात हात घातला, खिशातून पॉकेट काढलं आणि वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठेवलं. मालकानं पॉकेट फोडलं, पॉकेटमध्ये चिठ्ठी होती आणि चिठ्ठीमध्ये वाचायला सुरुवात केली. चिठ्ठी लिहिलेली होती की दादा, वृद्धाश्रमाच्या मालकाला लिहिलेली चिठ्ठी, दादा मला येणं शक्य होत नाही, अचानक माझे वडील जर का वारले ना, तर शेवटचं विधी तुम्ही करून टाकायची, विधीसाठी लागणारे 2,000 रुपये या पॉकेटमध्ये पाठवतोय, माझा ड्रायव्हर तुम्हाला देईल, तेवढी माझ्या बापाची विधी करून टाका. काय अपेक्षा होती बापाला? शेवटच्या वेळेस बेटा फक्त तुला डोळे भरून बघायचे, आणि तेवढी जर इच्छा आपण पूर्ण करू शकत नसाल तर मला असं वाटतं आपल्या इतका भिकारी मुलगा आपणच आहोत. काही लोकांना राग येईल माझ्या बोलण्याचा, काही लोकांना राग येईल, पण मी पाया पडून सांगेल, तुम्ही 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, भाऊ 2 आहेत, एकीकडे मायबाप आहेत, एकाला दोष देणार नाही. भाऊ 4 आहेत, एकीकडे मायबाप आहेत, 3 भावांना दोष देणे नाही, कोणीतरी सांभाळतंय, ठीक आहे. पण भाऊ तुम्ही 4 आहात, 3 आहात, 2 आहात, 1 आहात, आणि मायबाप जर वेगळे राहत असतील, तुम्ही 50 लाखाच्या बंगल्यात राहून पण तुमच्या इतका भिकारी जगात कोणी नसेल. इथं तुकोबा राय बापाची स्तुती करतायत. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ गोड प्रमाण घेतलं बाबांनी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिका काय केले, प्रब्रह्म उभे केले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अरे इथं बसलेले सगळेच बाप चांगलेच असतील, कोणता बाप वाईट नसतो. बाप पोरासाठी काय करतो, अर्ध्या मिनिटासाठी सांगतो, ऐका. माझ्या डोळ्यातली आसव
कोणी माईन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईन पुसताना उरी हुंद कदाट तोया गोष्ट बापाची सांगताना हो त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगड जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली मला कसस होत या मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद कदाट तो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाट तो या गोष्ट बापाची सांगताना अरे विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी स्तुती केली बापाची देवा तुम्हाला काय देणार माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवानं तुकोबारायांना प्रश्न केला तुकोबाराय तुम्ही कधीचे सांगतायत कधीच चालू आहे तुमचं 1 तासापासून माझ्या बापाची ठेवय माझ्या बापाची ठेवय तुमच्या बापानं तुमच्या पूर्वजांनी असं काय केलंय की तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकवतात नेमकं मला कळेल का उपवाशी राहील दारवंटा उपवासी राहील दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा कारणे राहील दारवंटा उपवासी कारणे राहील दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा तुला भोगवता दारवंटा उपवासी कारणे राहील दारवंटा उपवासी कारणे राहील दारवंटा केला भोगवता आम्हाला लागे केला भोगवता आम्हाला लागे उपवास पारणे राखील दारवंटा उपवास पारणे राखील वा तुकोबारायांनी सांगितलं माझ्या वडिलांची तुझ्याकडे शिल्लक आहे देवाचा प्रश्न काय शिल्लक आहे तुकोबाराय पुन्हा पुन्हा तुमच्या बापाची ठेव आहे तुमच्या वडिलांची ठेव आहे नेमकी ठेव आहे तरी काय तुकोबाराय सांगतात उपवास पारणे राखीला दारवंटा अरे माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी तुझ्यासाठी उपवास केले व्रत केले तुझा दारवंटा राखलाय रे देवा हा दारवंटा राखला अजून काय करायला पाहिजे हा जप तप सगळं तर केलं माझ्या पूर्वजांनी महाबापाने तुमच्यासाठी अजून काय करायला पाहिजे आणि करतात ना आपणही करतो सर्व जप तप उपवास तपास आपण बी करतच ना आता बसलेल्या सगळ्या महिलांना सांगतो पुरुष मंडळी तुम्ही ऐका तुम्हाला वाटतं ना बायको काय कामाची नाही बायको काय कामाची नाही बायको तुमच्यासाठी काय करते तुमच्या समोर पटवून देईल सगळ्या बसलेल्या माझ्या माया बहिणींना माझा प्रश्न आहे हरतालिका कोणाकोणसाठी केली ती मायाव हरतालिका कोणी कोण करता करेल होती पहिला मा लवकर लवकर वेळ कमी आहे 15 मिनिटं बाकी आहेत 11 वाजा फटाफट सांगा हरतालिका कोणी कोणसाठी केली ती वा आई साहेब ताई साहेब एकदम बरोबर पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी गुरुजी बरोबर आहे ना पार्वती मातेचा पन्न होता योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका आता इथं बसलेल्या सगळ्या माया आता काही काही लग्न नाही झालेलं पोरी सुद्धा हरतालिका करतात चांगली गोष्ट आहे पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या बहिणींनी हाच नवरा भेटावा तेवढ्यासाठी केलेलं व्रत आहे बरोबर आहे ना हा आता बट्या बहिणीसले आणि बडा मांजेले सांगा देखिल्या ते बिचारी माऊलीस ना तुम्हाला करता कितलं तप आहे आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी व्रत राहस ज्या ज्या बहिणींना लग्न व्हायलेत त्या बट्या बहिणीस ना पाय पडी विचारस त्या मायास नाही पाय पडी विचारस कोणती मायले असं वाटस आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे वर बोट कर काकू काय बी लबाडीनं का ना तुम्ही बी करताच उपवास तुम्ही बी करताच उपवास
पार्वती मातेनं केलेलं व्रत तो उपवास म्हणजे आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे. गलीमाई राऊंड मार दे 100 माई 99 गरेच माई एकच आवाज निघस खानदानी म्हणतो राय नो दुसरी राहते ना काही निघी जाते.